Hello students, in the last lecture we studied exercise number 1.2. We completed 10 questions of exercise number 1.2. Now this is the last question, which is question number 11. We will study first this question and after that we will study test of similarity. Okay? Now see what is the given part in this question and what we have to prove. आता इथे काय दिले ते एकदा बघा आणि काय प्रूव्ह करायचंय. See, in this question in triangle ABC, see there is triangle ABC. Okay, then ray BD bisects angle ABC. See here, which is ray BD? BD is this one. हा BD जो आहे तो बायसेक्ट करतोय कुणाला? अँगल ABC. अँगल ABC म्हटल्यानंतर जो मध्ये असतो तो अँगल म्हणजे हा अँगल ABC हा अँगलला तो बायसेक्ट करतोय. अँड रे सी बायसेक्ट, नंतर सी तो मी तुम्हाला नंतर ड्रॉ करून दाखवणार आहे. आता बघा इथे बाळांनो आपल्याला काय करता येईल इथे. सी हियर in triangle ABC, first we'll write here in triangle ABC. In this triangle ABC, ray BD bisects. Ray BD bisects. हा रे काय करतोय? बायसेक्ट करतो कुणाला? अँगल ABC. अँगल ABC. सिंपल, तुम्हाला हे कळलं पाहिजे बघा. जर एखादा अँगल बायसेक्टर असेल किंवा एखादा रे त्या अँगलला बायसेक्ट करत असेल तर कोणती प्रॉपर्टी? अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी. सो वी विल यूज हियर अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी और अँगल बायसेक्टर थियरम. सी हियर बाय अँगल बायसेक्टर थियरम, बाय अँगल बायसेक्टर थियरम और प्रॉपर्टी. आता या अँगल बायसेक्टर थियरमने किंवा प्रॉपर्टीने आपण काय सांगणार? तुम्ही ह्याच्या अगोदर पण शिकलेला आहात बघा. आपण काय करतो? सिंपली इथं या एका पॉइंटनं ही बिना कापलेल्या ह्या बाजू आणि ही कापलेली साइड लक्षात घ्या. हे तुकडे तुकडे झालेले आणि हे रिमेनिंग साइड्स या. तर मग इथून जर स्टार्ट केलं तर AB अपॉन BC अँड दॅट इज इक्वल्स टू AD अपॉन DC. अंडरस्टूड दिस? सी हियर by angle bisector theorem or angle bisector property, AB upon BC. Therefore AB upon BC and that is equals to remaining आणि ही कापलेले sides AD upon DC. Therefore that is equals to AD upon DC. This is first equation. Okay, we got first equation. म्हणजे angle bisector आहे म्हणून पहिली प्रॉपर्टी वापरली angle bisector. After that see the next. आता पुढे काय म्हटलं त्यांनी? अँड इथपर्यंत आपलं झालं. आता सॉल्व्ह केलं आपण. अँड रे सीई बायसेक्ट्स. आता रे सीई इकडे येतोय असा सी बायसेक्ट अँगल ACB म्हणजे ह्याला बायसेक्ट करतोय. चला तर आपण आता ह्याचा बायसेक्टर काढूया. इथे हा ह्याचा बायसेक्टर. दिस पॉइंट इज E. नाउ सी व्हॉट टू डू. हा ई पॉइंट मिळाला. आता लक्षात घ्या, जसं आपण इकडे हा बायसेक्टर तसं इकडचा हा बायसेक्टर. आता ह्याला विसरून जा तुम्ही. इथे बघा, हा जर बायसेक्टर असेल तर इथे कापलेली साइड कोणती आहे? AB. म्हणजे हे दोन तुकडे झाले. हा पहिला तुकडा, दुसरा तुकडा. मग आपल्याला कसं घ्यावं लागेल? इथून जर आपण स्टार्ट केलं तर ह्या बिना कापलेल्या ह्या न कापलेल्या साइड्स AC अपॉन CB म्हणजेच BC इज इक्वल्स टू AE अपॉन EB. अंडरस्टूड दिस? नाउ राइट डाउन. इथे आपल्याला पहिलं सांगावं लागेल in triangle ABC, CE bisects ray CE. Also ray CE bisects. हा C कोणाला बायसेक्ट करतो बाळांनो? रे CE bisect angle ACB. Bisects angle ACB. Therefore by angle bisector property म्हणा किंवा थिअरम म्हणा, angle बायसेक्टर प्रॉपर्टी. आता काय सांगते अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी ते एकदा समजून घ्या. बघा आता इथे AC अपॉन CB, AC अपॉन CB, AC अपॉन CB. पण CB ला मी BC म्हणतो कारण इथे वर BC लिहिला आपण. मग CB म्हणजेच BC अपॉन BC and that is equals to see this upon this is equals to this upon this, AE upon EB, AE upon EB. Okay, any doubt in this question? Now see. आता आपल्याला काय करायचंय? ह्याला नंबर देण्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा. इथे आपल्याला AD अपॉन DC आणि AE अपॉन EB हे दोन इक्वल आणायचे. का बरं? बघा त्यांनी सांगितलंय देन प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचंय? नंतर पुढे म्हणता येते AB इज कॉन्ग्रुएंट टू AC. ते सुद्धा लिहून घेऊ आपण. सेग AB C
sec AB congruent, sec AB congruent to sec AC, sec AC. आता ही सेगमेंट AB आणि AC कॉन्ग्रुएंट आहे. आता लक्षात घ्या बरं का ह्याच्यामध्ये नेमकं काय करायचंय आपल्याला इथे. देन प्रूव्ह दॅट ED पॅरलल टू BC. लक्षात घ्या कुठे ED बघा बरं, दिस ED पॅरलल टू BC म्हणजे आपल्याला ही वाली, ही जी ED आहे बघा बरं का आता इथे ही जी ED आहे मी तिला थोडं डार्क शेड करतोय ED. धिस ED पॅरलल टू BC म्हणजे या BC ला पॅरलल दाखवायची आपल्याला, हिला या BC ला पॅरलल. बघा बरं जमतंय का, कळतंय का बघा, ही ED या BC ला पॅरलल. लक्षात घ्या जर ट्रायंगल मध्ये ही साइड हिला पॅरलल दाखवायची असेल तर आपल्याकडे काय पाहिजे, धिस अपॉन धिस, हा तुकडा अपॉन हा तुकडा, हा अपॉन हा. आठवतंय का तुम्हाला बीपीटी मध्ये आपण काय शिकलो होतो, जर एखादी साइड पॅरलल असेल तर ती तुकडे तुकडे करते, हा झाला बीपीटी. त्याचा कॉन्व्हर्स काय सांगतो, जर हे तुकडे तुकडे धिस अपॉन धिस ह्याचा रेशो इज इक्वल टू धिस अपॉन धिस ह्याचा रेशो, जर हे दोन रेशो इक्वल असतील तर रेशो वरून ती साइड पॅरलल, दॅट इज कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. इथे जर कॉन्व्हर्स वापरायचं असेल तर आपल्याला काय माहित पाहिजे, AE अपॉन EB दॅट इज इक्वल टू AD अपॉन DC. आणि ते इथे आलंय बघा, AD अपॉन DC हे ऑलरेडी आलं, AD अपॉन DC आणि इज इक्वल टू इकडे AE अपॉन EB, AE अपॉन EB. ह्याचा अर्थ आपल्याला धिस वन अँड धिस वन ह्या दोन इक्वल दाखवायचे बघा, हे दोन, हे जर दोन इक्वल आले तर आपण बाय कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी सांगू शकतो की ही हिला पॅरलल, बरोबर आहे की नाही. पण ह्यांना जर इक्वल यायचं असेल ह्या दोघींना, त्यासाठी आपल्याला हे इक्वल हवेत. मग हे जर इक्वल तर हे इक्वल, बरोबर आहे की नाही. मग इथे बघा ह्यांचा ऑलरेडी डिनॉमिनेटर इक्वल, मग राहिला प्रश्न फक्त कुणाचा, न्यूमरेटरचा. आता बघा हियर द गिवन पार्ट इज, वी विल राइट हियर दिस इज गिवन पार्ट, सी this is given part AB is congruent to AC. See this is AB and this one is AC but they are equal, they are congruent. आपण असं करू शकतो की ह्या AB आणि AC ला इक्वलच दाखवायचं ना आपल्याला. आपण काय करूया, AC ला इथून असं काढून घेऊ, मग AC च्या जागेवर AB ला टाकू कारण दोन्ही इक्वल आहे. मग AC च्या जागेवर AB बसली काय आणि AB च्या जागेवर AC बसली काय, दोन्ही तर कॉन्ग्रुएंट आहेत. कळतंय का. एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला हे दोन भाऊ आहेत, हे दोघं सख्खे भाऊ आहेत. मग त्यातला हा गेला काय किंवा हा गेला काय, दोघांपैकी कुणाची तरी एकाची उपस्थिती अपेक्षित आहे, आवश्यक आहे. मग इथे बघा या AC ला आपण या AC ला कॅन्सल करून त्याच्या जागेवर AB ला बसवलं चालेल का, नक्की चालेल. मग बघा आता AC अपॉन BC, या AC च्या जागेवर मी AB टाकतोय, मग इथे देअरफॉर AB, AC च्या जागेवर AB आला, मग AB अपॉन BC, AB अपॉन BC and that is equals to this remaining as it is AE अपॉन EB. आता बघा इथे बाळांनो, इथे तुम्हाला ह्याला नंबर जर दिले तरी तुम्हाला जमू शकतं. बघा तुम्ही जर ह्याला नंबर दिला सपोज 2 आणि त्याला नंबर दिला 3, फ्रॉम 2 and 3 वी गॉट दिस, असं करू शकता. किंवा नंबर द्यायची गरज नाही, जास्त नंबर दिल्याने तुमचं कन्फ्युजन वाढू शकतं, त्यापेक्षा सिम्पली असं केलं तरी चालेल. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे काय, AC अपॉन BC, A अपॉन EB. मग हा AC अपॉन BC जो आहे, AC ला इथून काढला आणि त्याच्या जागेवर ह्या AC शी जो कॉन्ग्रुएंट EB आहे त्या AC ला काढला आणि तिथे AB टाकून दिला आपण. ओके, आता बघा दिस इज नंबर 2, सेकंड नंबर. आता बघा 1 नंबरला हे आलं, 2 नंबरला ते आलं. आता 2 आणि 1 ह्या दोन्हीकडे जर तुम्ही ऑब्झर्व केलं, त्यांचं निरीक्षण केलं बघा 1 आणि 2 कडे, 1 चा हे आणि 2 ची ही LHS. बघा बरं 1 आणि 2 ची LHS of first equation is this and LHS of that second equation is this one. That means both LHS are equal. त्यांच्या LHS equal, therefore automatically their RHS are equal. Therefore we will write here from 1 and 2. From 1 and 2. आता 1 आणि 2 वरून काय कळेल बघा, जर त्यांच्या LHS इक्वल तर RHS, मग RHS मध्ये काय AD अपॉन DC इज इक्वल्स टू AE अपॉन EB. इथे आपण लिहूया AD अपॉन DC इज इक्वल्स टू दिस इज इक्वल्स टू दिस वन AE अपॉन EB. आणि मी आताच तुम्हाला जस्ट एक्सप्लेन केलं बघा की हा तुकडा AD अपॉन धिस DC, हे दोन धिस अपॉन धिस इज इक्वल्स टू A अपॉन EB, A अपॉन EB. हे तुकडे तुकडे त्यांचे रेशो जर इक्वल असेल तर कॉन्व्हर्स ऑफ BPT ने धिस ED पॅरलल टू BC. मग इथे आपण काय सांगणार, देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT, कॉन्व्हर्स ऑफ BPT ने काय सांगते, धिस ED पॅरलल टू BC, ED
पॅरलल टू BC. कळलं बाळांनो सर्वांना? जर एखाद्याला ह्याची लिंक लागत नसेल तर त्यांनी मागचे जे व्हिडिओज आहेत ते क्लिअर बघा. त्याच्यामध्ये मी बीपीटी शिकवलाय, त्याचा कॉन्व्हर्स शिकवला, अँगल बायसेक्टर थिअरम त्याचा कॉन्व्हर्स शिकवला, इंटरसेप्ट्स मेड बाय 3 पॅरलल लाईन्स तो पण थिअरम घेतला. आणि त्या सगळ्या थिअरमला तुम्ही तिकडे रिवाइज केल्यानंतर जर इकडे तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला अप्लाय करता येते. ओके. हा, आता नेक्स्ट बघा. हे पहिलं कॉपी करून घ्या. यानंतर आपल्याला बघायचं टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. हे जर तुमचं झालं असेल तर नेक्स्ट बघूया आपण टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सी टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. सी टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. See here. What is टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी? आता सिमिलॅरिटीची टेस्ट काय बाळा? मग एकदा टेस्ट काय हे एकदा समजून घ्या. सी आता टेस्ट म्हणजे नेमकं काय? कसोटी. एखाद्या गोष्टीला तिच्या थोडक्यात त्या गोष्टीला ओळखणं. थोडक्यात मला हे सांगायचं जसं की आपण ब्लड टेस्ट करतो बघा. तर जर आपल्या ब्लडची टेस्ट करायची असेल तर त्या ब्लडच्या टेस्टला आपल्या पूर्ण बॉडीमधलं सगळं ब्लड काढून मग त्याची टेस्ट करणं गरजेचं आहे का? बिलकुल नाही. आपण काय करतात, ज्यावेळेस ब्लड टेस्ट करतात त्यावेळेस ब्लडचा काही म्हणजे त्यातलं थोडंसं ब्लड ते सॅम्पल म्हणून घेतलं जातं आणि त्यावर त्या प्रक्रिया करून ते ठरवतात कुठला डिसीज असेल जे काही त्यांना चेक करायचं असेल. त्या ब्लड टेस्टसाठी आपल्या बॉडीतलं थोडंसं ब्लड लागतं. म्हणजे त्याच्यावरून आपल्या बॉडीच्या पूर्ण ब्लडचं जे काही प्रमाण आहे त्यातले जे काही कॉन्स्टिट्युएंट्स आहे ते ठरवले जातात. म्हणजे टेस्ट घेण्यासाठी आपल्याला सगळ्या गोष्टी घेण्याची गरज आहे का? जसं की आपल्या बॉडीचं ब्लड जर टेस्ट करायचं तर सगळं ब्लड काढण्याची गरज आहे का? बिलकुल नाही. तसं जर दोन ट्रायंगल सी सपोज देअर आर 2 ट्रायंगल्स, फर्स्ट वन अँड दिस इज सेकंड वन, तर ह्या दोन ट्रायंगलची सुद्धा टेस्ट करायची असेल. टेस्ट म्हणजे ह्याच्यात काय ठरवतात? वेदर दे आर कॉन्ग्रुएंट ऑर दे आर सिमिलर. आता आपण सिमिलरचा विचार करूया. हे दोन ट्रायंगल सिमिलर असण्यासाठीच्या टेस्ट. बरोबर आहे की नाही? टेस्ट म्हणजे काय? आता ऍक्च्युली बघा, जर आपण टेस्ट वापरली नाही आणि आपल्याला ठरवायचं धिस अँड धिस हे दोन ट्रायंगल आपल्याला दाखवायचे सिमिलर. मग कसं दाखवणार बरं आपण ह्या दोन ट्रायंगल्सना सिमिलर? तर आपल्याला काय लागेल? ट्रायंगलकडे दिसतं आपल्याला 1 2 3 1 2 3 म्हणजे त्याच्या 3 साइड्स. बरोबर आहे? म्हणजे ह्या झाल्या 3 गोष्टी. आणखी अँगल 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 ह्याचे 3 त्याच्या 3 अँगल सोबत म्हणजे प्लस 3 अँगल्स म्हणजे टोटल किती गोष्टी झाल्या? 6. म्हणजे हे 6 पार्ट, एका ट्रायंगलचे 6 पार्ट दुसऱ्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग पार्ट सोबत जर बघा जर साइड्स असतील तर त्या प्रपोर्शन मध्ये पाहिजे. ह्याच्या 3 साइड त्याच्या 3 साइड सोबत प्रपोर्शन मध्ये पाहिजे आणि ह्याचे 3 अँगल त्याच्या 3 अँगल सोबत इक्वल पाहिजे, कॉन्ग्रुएंट पाहिजे. देन वी से दिस फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर विथ सेकंड वन. कळलं का सगळ्यांना? म्हणजे आपल्याला टोटल किती गोष्टी बघाव्या लागतील? 6. पण टेस्ट काय सांगते? तुम्ही 6च्या 6 गोष्टी बघत बसू नका. मग टेस्टचा काय फायदा? तर टेस्ट जी कसोटी आहे ती काय सांगते? या 6 पैकी कुठल्याही 3 गोष्टी मिनिमम 3 कंडिशन्स जर या दोन ट्रायंगल मध्ये सॅटिस्फाय झाल्या तर समजायचं दे आर सिमिलर. कळलं का? त्याला तर टेस्ट म्हणताय. मग अशा कमीत कमी 3 गोष्टी कोणत्या? समजा आता मी म्हटलं की ह्याचा हा अँगल ह्याच्या करस्पॉन्डिंग अँगलशी कॉन्ग्रुएंट किंवा ह्याला आपण नंबर 1 देऊ, ह्याचा नंबर 1, ह्याचा नंबर 2 ह्याच्या 2 सोबत, ह्याचा तिसरा ह्याच्या तिसऱ्या सोबत, पहिला दुसरा आणि तिसरा हे जर कॉन्ग्रुएंट असतील, ह्याचे 3 अँगल त्याच्या 3 अँगलशी जर कॉन्ग्रुएंट, तर आपण म्हणूया ट्रिपल ए म्हणजे ए 3 अँगल म्हणजे हे दोन ट्रायंगल झाले सिमिलर. कोणत्या टेस्टने? ट्रिपल ए टेस्ट, ए टेस्ट. मग तुमच्यापैकी काही जण म्हणतील साइडचं काय झालं? साइड तर प्रपोर्शन मध्ये दाखवायला हव्या. मग त्याचं काय? जर तुम्हाला साइड्स या प्रपोर्शन मध्ये दाखवायच्या असतील तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला इथे? जर आपल्याला या साइड्स प्रपोर्शन मध्ये दाखवायच्या असतील तर आपण काय करू शकतो? इथे साइड्स प्रपोर्शन मध्ये दाखवण्याची गरजच नाहीये, कारण आपली टेस्ट काय सांगते? आपली टेस्ट आपल्याला सांगते की ज्याच्या मिनिमम 3 गोष्टी, मिनिमम मध्ये हे 3 अँगल आले, परत पुढच्या 3 साइड प्रपोर्शन मध्ये दाखवण्याची गरज नाही, डायरेक्टली हे दोन ट्रायंगल सिमिलर आले. याला म्हणायचं टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता बघा, ऍक्च्युली तुम्हाला मी अगोदर पण मागच्या लेक्चर्स मध्ये काही मी एक्सप्लेन केलेलं आहे बघा. जर दोन फिगर ह्या सिमिलर कधी असतात? इफ दे हॅव सेम शेप.
बट डिफरंट कॅन बी मे बी डिफरंट साईज. लक्षात घ्या बरं मी काय बोलतोय. समजा हा ट्रायंगल आहे, इथे सुद्धा ट्रायंगल आहे, लक्षात घ्या. मग हा ट्रायंगल आणि सपोज इथे सर्कल आहे. Then these figures, see these two figures are having same shape. त्यांचा शेप कसा आहे सेम, बट दे हॅव डिफरंट साईज. त्यांचं दिसणं शेप जो आहे तो सेम आहे, सारखे दिसत आहे, बट डिफरंट साईज, लहान मोठे आहे, साईज डिफरंट आहे. इथे बघा, म्हणून ते सिमिलर आपण दाखवू शकतो. बट इथे बघा आता ह्या दोघांचा शेपच वेगळा आहे. शेप म्हणजे हा ट्रायंग्युलर शेप, दिस इज सर्क्युलर शेप. हे शेप जर वेगळे असतील तर सिमिलॅरिटीचा प्रश्नच येत नाही येण्याचा. म्हणजे सिमिलर येण्यासाठी कशाची गरज आहे, दे शुड और दे मस्ट हॅव इक्वल सेम शेप. त्यांचा शेप कसा असला पाहिजे सेम. अँड साईज मे ऑर मे नॉट बी इक्वल. साईज इक्वल असली तरी चालेल, नसली तरी चालेल. आता तुम्ही म्हणणार मग साईज तर आताच सांगितलंय की लहान मोठेपणा असेल तर सिमिलर. तसं नाहीये. जर ह्याच्यासोबत तितक्या साईजचा असाच जर ट्रायंगल बघा, हा आणि हा जर सेम असेल, बघा सेम शेप आणि सेम साईज, तर ते आले कॉन्ग्रुअंट. आणि मग ते कॉन्ग्रुअंट जे आहेत ते सिमिलर पण असतात. म्हणजे हे सिमिलर पण आहेत आणि कॉन्ग्रुअंट पण आहेत. म्हणजे कॉन्ग्रुअंट येणारे हे जे कॉन्ग्रुअंट दिसतात, हे कॉन्ग्रुअंट जे असतात ते सिमिलर पण असतात. पण सिमिलर वाले कॉन्ग्रुअंट असतीलच असं नाही. ओके. तर आता त्याचं तुम्हाला जास्त जर गोंधळ होत असेल हे समजून घेण्यासाठी तर ते सोडून द्या. फक्त एवढं लक्षात ठेवा, when we want two figures to be similar, जर आपल्याला दोन फिगर्स या सिमिलर हव्या असतील, then their shape must be same and size may or may not be equal. त्यांच्या साईज इक्वल असल्या तरी चालेल. जर इक्वल असतील तर ते कॉन्ग्रुअंट आणि तसंच सिमिलर. आणि इक्वल नसतील त्याच्या साईज, लहान मोठेपणा असेल तर ते सिमिलर असतात. आता बघूया आपण 3 टेस्ट. आता मला अपेक्षा आहे तुम्हाला टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी कळलं असेल. आता बघा बरं का, आपल्याला या ठिकाणी आता 3 टेस्ट बघायच्या आहेत. त्यातली पहिली टेस्ट बघा आता, फर्स्ट टेस्ट सी. फर्स्ट टेस्ट इज ए टेस्ट. सी हियर, दिस इज ट्रिपल ए टेस्ट, ए टेस्ट. आता ही ए टेस्ट काय सांगते बघा. सपोज दिस इज फर्स्ट ट्रायंगल अँड दिस वन इज सेकंड ट्रायंगल. सी, फर्स्ट ट्रायंगल अँड second triangle. This is suppose ABC and this is suppose PQR. These two triangles are given. Now see first angle. This is first angle. Angle A is congruent to P. Angle A is congruent to angle P. And second angle B is congruent to angle Q. B and Q congruent. Angle B congruent with angle Q. And last, this third angle C congruent to angle R. Angle C is congruent to angle R. That means 3 angles of one triangle are congruent to 3 corresponding angle of another triangle. म्हणजे ह्याचे 3 अँगल त्याच्या करस्पॉन्डिंग, म्हणजे पहिल्याशी पहिला, दुसऱ्याशी दुसरा, त्याला करस्पॉन्डन्स म्हणायचं. तिसऱ्याशी तिसराच घ्यायचा, तिसऱ्याशी दुसरा नाही चालणार, म्हणजे ती करस्पॉन्डन्स डिस्टर्ब होईल. पहिला पहिला, दुसरा दुसरा, तिसरा तिसरा, दॅट इज करस्पॉन्डन्स. मग ह्याचे 3 अँगल त्याच्या 3 करस्पॉन्डिंग अँगलशी जर कॉन्ग्रुअंट असतील, देन therefore triangle, इथे म्हणू आपण इफ जर असं असेल, तिन्ही पहिला पहिला, दुसरा दुसरा, तिसरा तिसरा इक्वल असतील, देन मग काय होतं, देन फर्स्ट ट्रायंगल ABC दॅट इज सिमिलर. सिमिलरचं हे चिन्ह असतं बघा, हे असं द्यायचं, दिस इज सिमिलर. जर त्याला कॉन्ग्रुअंट द्यायचं असेल तर आपण असं देत असतो, लक्षात ठेवा. मग आता हे जर दोन सिमिलर असतील बघा, ABC सिमिलर, ABC कुणाशी सिमिलर दाखवते आपण, ABC PQR सोबत, ट्रायंगल PQR. आणि कोणती टेस्ट येईल मग ती, बाय A दॅट इज ट्रिपल ए टेस्ट. ही झाली पहिली टेस्ट. लक्षात आलं, ट्रिपल ए टेस्ट. आता त्यामध्ये आणखी आपल्याला सांगता येईल, जर समजा लक्षात घ्या बरं का, सपोज ह्याचे 3 अँगल आणि ह्याचे 3 अँगल, आपलं काय ठरलंय, ह्याचे 3 आणि 3 अँगल जर कॉन्ग्रुअंट असतील एकमेकांसोबत तर ते काय होतील, सिमिलर. हा, तर आता आपल्याला हे असं पण दाखवता येईल, फक्त डबल अँगल, ओनली 2 अँगल्स. आता जनरली ही वापरण्याऐवजी आपण ही वापरतो, डबल ए टेस्ट, ए टेस्ट. का बरं, कारण आता तुम्हाला हे माहित पाहिजे, जर ह्याचे 2 अँगल ह्याच्या 2 अँगलशी जर कॉन्ग्रुअंट असतील तर तिसरा जो येतो तो ऑटोमॅटिकली त्याच्याशी कॉन्ग्रुअंट येतो. कसं बघा, आता सपोज हा 30 हा 30, हा 60 हा 60. कळतंय का तुम्हाला, बघा 30, मी थोडा कळण्यासाठी इथे लिहितो, 30 दिस इज ऑल्सो 30 असं आपण गृहीत धरूया. दिस इज सपोज 60, दिस इज ऑल्सो 60.
बरोबर आहे. म्हणजे ह्याचा पहिला 30-30, दुसरा 60-60, फक्त हे दोनच अँगल दिलेले असतील बघा, हे दोनच दिले, पहिला दुसरा. आणि जर हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतील देन third angle gets automatically equal with corresponding third angle of another triangle. म्हणजे ह्याचा तिसरा ऑटोमॅटिकली त्याच्या तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट येतो. तुम्ही म्हणणार कसं काय? बघा आता हा 30-60, आता हे तुम्हाला ऍक्च्युली दिसत नाही 90, पण असं कन्सिडर करा हे 90 डिग्री असं आपण गृहीत धरूया. सपोज दिस इज 90, 30-60 ट्रायंगलच्या अँगलची सम किती असते 180, मग त्यातला 30-60 गेला उरलेला 90. तसं 30-60 उरला किती 90, म्हणजे हा पण 90, म्हणजे ऑटोमॅटिकली 180 मायनस करून हा जो अँगल आहे तितकाच हा येतो. म्हणजे तिसरा दाखवण्याची गरज नाही. आपण फक्त एवढंच म्हणू शकतो इफ टू अँगल्स ऑफ वन ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट विथ टू करस्पॉन्डिंग अँगल ऑफ एनी अनदर ट्रायंगल, म्हणजे ह्याचे दोन अँगल्स त्याच्या दोन करस्पॉन्डिंग अँगल्सची जर कॉन्ग्रुएंट देन दोज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय AA टेस्ट. ओके, देन द नेक्स्ट टेस्ट इज SAS टेस्ट. आता बघा दुसरी आहे SAS टेस्ट. आता काय सांगितलं SAS टेस्ट मध्ये ते एकदा समजून घ्या. सपोज देर आर टू ट्रायंगल्स, दिस इज फर्स्ट ट्रायंगल, दिस वन इज सेकंड ट्रायंगल C. हे दोन ट्रायंगल्स आहेत. सपोज दिस इज ABC अँड दिस इज सपोज PQ अँड R. आता हे दोन ट्रायंगल जे दिसत आहेत तुम्हाला बघा बरं का. आता SAS टेस्ट काय आहे तर त्याच्या साइड्स बघा, दोन साइड दिसत आहे, एक अँगल दिसतोय आणि साइडच्या मध्ये अँगल आला इन्क्लुडेड अँगल. म्हणजेच काय बघा, आता ह्याची पहिली साइड पहिलीशी प्रपोर्शनल. आता हे ऍक्च्युली कॉन्ग्रुएंटचं साइन असतं की हे असं दिसतं, पण मी ते तुम्हाला प्रपोर्शनॅलिटी दाखवण्यासाठी ते इंडिकेट करतोय. ही पहिली साइड, ही पहिली साइड, पहिली. आता लक्षात घ्या, मी आता इथे काय सांगणार आहे, फर्स्ट AB त्याच्यासोबत PQ, AB अपॉन PQ ह्या जर कॉन्ग्रुएंट असतील, जर कॉन्ग्रुएंट द्यायचे असतं तर आपण AB इज इक्वल्स टू PQ लिहिलं असतं. बट वी हॅव टू शो दॅट प्रपोर्शनल. ह्या दोन साइड्स कशा पाहिजे, प्रपोर्शनल. ऍक्च्युली सिमिलॅरिटी मध्ये त्या इक्वल येण्याची गरज नसते, त्या प्रपोर्शनल दाखवायच्या असतात साइड्स, बरोबर आहे. आता AB सोबत PQ, AB अपॉन PQ. मग दुसरी बघा BC त्याच्यासोबत QR, BC अपॉन QR. आता लक्षात घ्या बरं का, मी काय केलं, पहिली, आता ही सेकंड, दुसरी ही दुसरी, पहिली इथे लिहिली, दुसरी इथे लिहिली. आणि मग यांचा रेशो जो आहे, इफ दॅट रेशो, दोज टू रेशोज, फर्स्ट रेशो सेकंड रेशो, इफ दिस टू रेशोज आर इक्वल, जर ते रेशो ह्या दोघांचा आणि हे दोन रेशो जर इक्वल असतील देन वी से दॅट ऑल साइड्स आर इन प्रपोर्शन. म्हणजे हे रेशो जर इक्वल आले तर त्याच्यामध्ये असलेल्या, ह्या रेशो मध्ये असलेली पहिली दुसरी तिसरी चौथी ह्या साइड्स प्रपोर्शन मध्ये येतील, कळलं. आणि जर हा रेशो इक्वल नाही आला then we say that all those sides they are not in proportion, ते proportion मध्ये नाही. आता बघा पहिली दुसरी साइड झाली. आता राहिला प्रश्न या अँगलचा, this angle and this angle C. This angle B should be congruent. हा कसा पाहिजे, this B should be congruent with Q. If angle B is congruent to angle Q, बघा बरं, हा B आणि हा Q जर congruent असतील तर आपण काय म्हणणार, इथे आपण असं सांगूया, इन ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, ABC आणि PQR, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. बघा बरं, ABC आणि PQR, इन ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल PQR जर असं असेल, दोन साइड प्रपोर्शन मध्ये आणि मधला अँगल कॉन्ग्रुएंट, तर काय होईल, तर त्याच्यात काय होईल, दिस टू ट्रायंगल्स विल बी सिमिलर बाय विच टेस्ट, side angle side. Yes टेस्ट. Therefore triangle ABC similar with triangle this PQR. कळलं कसं घ्या. मग ह्याला आपण असं पण सांगू शकतो, फ्रॉम द गिवन 1-to-1 करस्पॉन्डन्स, एकास एक संगतीनुसार, फ्रॉम द गिवन 1-to-1 करस्पॉन्डन्स इफ two sides of one triangle, ह्याच्या दोन साइड्स, फर्स्ट सेकंड, if two sides of one triangle are in proportion with two corresponding side of another triangle, ह्याच्या दोन साइड त्याच्या दोन करस्पॉन्डिंग साइड सोबत जर प्रपोर्शन मध्ये असतील अँड द अँगल इन्क्लुडेड बाय देम, ह्या दोघींनी इन्क्लूड केलेला अँगल, इफ दोज टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट देन दोज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय SAS टेस्ट. कळलं, म्हणजे दोन साइड, या दोन साइडची प्रपोर्शन अँगलची कॉन्ग्रुएंट, जर असं असेल तर ते दोन ट्रायंगल काय असतात, सिमिलर. अँड बाय विच टेस्ट,
That test is SAS test. Now the last is third triple SSS test. काय सांगते ही टेस्ट बघा आता ट्रिपल एस टेस्ट मध्ये काय सांगितलंय जर ह्याच्या तीन साइड्स लक्षात घ्या हा पहिला ट्रायंगल हा सपोज दुसरा ट्रायंगल दिस इज सपोज ए बी सी अँड दिस इज सपोज पी क्यू आर मग ह्या दोन ट्रायंगल मध्ये बघा ह्याच्या तीन साइड त्याच्या तीन करस्पॉन्डिंग साइड सोबत मी असं दाखवतो ह्याला पहिलं हे दुसरं आणि हे तिसरं ऍक्च्युली हे कॉन्ग्रुएन्सी दाखवण्यासाठी वापरतात. आता बघा ए बी अपॉन पी क्यू फक्त तुम्हाला कळण्यासाठी मी हे इथे ह्याला असं डिनोट केलंय. मग इथे इफ ए बी पहिली पी क्यू पहिली दुसरी बी सी अपॉन क्यू आर सेकंड अँड थर्ड सी ए सी पी आर तिसरी ए सी अपॉन पी आर. आता काय झालंय बघा बरं हे तुम्हाला कळतंय का लक्षात घ्या हे जर मी इक्वल लिहिलं असतं ए बी इक्वल्स टू पी क्यू बी सी इक्वल्स टू क्यू आर तर ती कॉन्ग्रुएन्सी आली असते. मी काय लिहिलंय पहिली अपॉन पहिली दुसरी अपॉन दुसरी तिसरी अपॉन तिसरी आणि मग इक्वल साइन दिलंय म्हणजेच ऑल दीज साइड्स आर इन प्रपोर्शन. ह्याच्या तीन साइड त्याच्या तीन करस्पॉन्डिंग साइड सोबत कशा आहेत इन प्रपोर्शन आणि जर त्या प्रपोर्शन मध्ये असतील तीन तर आपण सांगूया these two triangles therefore triangle ABC similar with triangle PQR and the test is triple SSS test triple S test ने ते सिमिलर येते. कळलं सर्वांना टेस्ट अगदी सिंपल आहे. पहिली टेस्ट काय सांगते तीन अँगल त्याच्या तीन अँगल सोबत किंवा दोन अँगल त्याच्या करस्पॉन्डिंग दोन अँगल सोबत कॉन्ग्रुएंट झाली ए टेस्टने सिमिलर. इथे काय सांगितलंय दोन साइड्स अशा दोन साइड आणि त्यांच्या मधला अँगल तिकडच्या दोन साइड आणि त्यांच्या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट साइड प्रपोर्शन अँगल कॉन्ग्रुएंट झालं एसएस टेस्टने ते सिमिलर. इथे त्याच्या तीन साइड त्याच्या तीन करस्पॉन्डिंग साइड सोबत प्रपोर्शन मध्ये असतील देन दोज टू ट्रायंगल्स आर सिमिलर बाय एसएसएस टेस्ट. अंडरस्टूड. नाउ सी द नेक्स्ट. आता ह्याच्यानंतर आपल्याला बघायचंय त्याच्या प्रॉपर्टीज. आता प्रॉपर्टी ज्या आहेत त्या तीन प्रॉपर्टीज आहेत बघा. पहिली आहे रिफ्लेक्सिव्हिटी दुसरी आहे सिमेट्री आणि तिसरी आहे ट्रान्झिटिव्हिटी. आता ह्या तीनही टेस्ट आपल्याला समजून घ्यायच्या आहेत बघा बरं का. आता प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स लक्षात घ्या. प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स म्हणजे सिमिलर ट्रायंगल्सच्या प्रॉपर्टीज. आता सिमिलर ट्रायंगलच्या प्रॉपर्टीज काय सांगतात बघा. प्रॉपर्टीज ऑफ सिमिलर ट्रायंगल फर्स्ट प्रॉपर्टी. आता पहिली प्रॉपर्टी काय तर फर्स्ट आहे रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे जर कुठलाही जर ट्रायंगल आपण घेतला तर फर्स्ट ट्रायंगल जर घेतला तर बघा आता इन फर्स्ट केस सपोज ट्रायंगल ABC दॅट इज सिमिलर विथ ट्रायंगल ABC म्हणजे प्रत्येक ट्रायंगल हा स्वतःशी सिमिलर असतो. दिस टाइप ऑफ प्रॉपर्टी इज कॉल्ड रिफ्लेक्सिव्हिटी. लक्षात घ्या प्रत्येक ट्रायंगल हा स्वतःशी काय असतो सिमिलर. फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर विथ इटसेल्फ. प्रत्येक जण स्वतःशी सिमिलर असतो असं म्हणता येईल आपल्याला. मी माझ्याशी सिमिलर आहे दॅट इज दिस प्रॉपर्टी म्हणजे मी माझ्याशी सिमिलर येण्याची जी प्रॉपर्टी आहे त्याला आपण काय म्हणू शकतो रिफ्लेक्सिव्हिटी. तसं प्रत्येक ट्रायंगल स्वतःशीच तो सिमिलर असतो दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड स्वतःशी सिमिलर येण्याच्या प्रॉपर्टीला रिफ्लेक्सिव्हिटी. सेकंड इज सिमेट्री. आता सिमेट्री काय आहे ती समजून घ्या. इफ लक्षात घ्या बरं का इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर विथ ट्रायंगल PQR. लक्षात घ्या बरं जर ABC हा ट्रायंगल असेल पहिला आणि तो जर या PQR सोबत सिमिलर असेल ABC इज सिमिलर विथ अनदर ट्रायंगल देन व्हॉट विल हॅपन सी हियर. इथे काय होईल बघा बरं जर ABC आणि PQR हे दोन सिमिलर असतील ट्रायंगल्स मग काय करता येईल आपल्याला इथे सी ABC सिमिलर टू PQR. जर ABC सिमिलर विथ PQR अँड असं म्हणू शकतो आपण देन PQR ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. तर इफ देन वापरण्याची गरज नाही आपण असं पण म्हणू शकतो. समजा असं आपल्याला सांगता येईल इथे ट्रायंगल ABC
जर ह्याच्याशी सिमिलर असेल तर हा सुद्धा ह्याच्याशी काय असतो सिमिलर. पहिला जर दुसऱ्याशी सिमिलर तर दुसरा पहिल्याशी सिमिलर. ह्या प्रॉपर्टीला म्हणायचं सिमेट्री. आता लक्षात घ्या, जसं की मी एखाद्याशी सिमिलर आहे दुसऱ्याशी, तर तो दुसरा सुद्धा माझ्याशी सिमिलर, दॅट इज कॉल्ड सिमेट्री सिम्पली. आता तिसरं बघा, ट्रान्झिटिव्हिटी. आता ट्रान्झिटिव्हिटी काय? ट्रान्झिटिव्हिटी. आता ट्रान्झिटिव्हिटी मध्ये काय सांगता येईल बघा, इफ ट्रायंगल ABC इज सिमिलर विथ ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR इज सिमिलर विथ ट्रायंगल सपोज DEF, असं असेल. म्हणजे हा पहिला ट्रायंगल दुसऱ्याशी, दुसरा ट्रायंगल तिसऱ्याशी जर सिमिलर असेल, then this first triangle is similar with third one. Triangle ABC similar to triangle DEF. कळलं का सर्वांना? अगदी सिंपल आहे बघा. पहिला ट्रायंगल आहे, हा दुसऱ्याशी सिमिलर असेल, आणि हा दुसरा तिसऱ्याशी. पहिला दुसऱ्याशी आहे, दुसरा तिसऱ्याशी आहे, म्हणजेच पहिला तिसऱ्याशी आहे सिमिलर. दिस टाइप ऑफ प्रॉपर्टी इज कॉल्ड ट्रान्झिटिव्हिटी. कळतंय? मला समजा माझा एक मित्र आवडतोय, त्याला दुसरा एक त्याचा डॉगी आवडतोय, कुत्रा, म्हणजेच मला त्याचा कुत्रा आवडतो, असं आपण थोडक्यात सांगू शकतो. काहीतरी एक उदाहरण, पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, म्हणजे पहिला तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट. दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ट्रान्झिटिव्हिटी. ओके, नाउ सी द नेक्स्ट. आता ह्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट जायचंय, पुढचा पार्ट घ्यायचा आहे एक्झाम्पल्स बेस्ड ऑन दीज प्रॉपर्टीज. ओके, नाउ सी हियर स्टुडंट्स, नेक्स्ट क्वेश्चन, practice set 1.3. in this question we will apply test of similarities. आता ह्या ज्या आपण सिमिलॅरिटीच्या टेस्टच्या बघितल्या त्या इथे आपल्याला अप्लाय करायच्या बघा. आता इथे काय दिले बघा, इन द adjoining figure ABC angle ABC equals to 75 degree, EDC is equals to 75 degree, and then state which two triangles are similar and by which test. म्हणजे बघा, आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये ऍक्च्युली ह्याच्यामध्ये दोन ट्रायंगल आहेत, हा पहिला ओरिजिनल आणि हा मधला. बघा बरं का, आपण इथे काय सांगूया, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABC झाला, आणि दुसरा EDC, ट्रायंगल EDC. येते का लक्षात तुम्हाला? बघा, ABC EDC. आता हे घेताना मी एक थोडी काळजी घेतली बघा. मी काय केलंय, आता मला ऍक्च्युली ABC हे कळलं नाही, पण मला हे माहितीये B75, इथला B75, तर मधला इथला D सुद्धा 75. बघा, हा D70. ऍक्च्युली तुम्हाला जर हे कळत नसेल तर आपण अशा पद्धतीने ह्याला सेपरेट पण करू शकतो. बघा, ABC, दिस B इज इक्वल्स टू 75 डिग्री. नेक्स्ट जो आहे बघा असा D आणि इथे C, दिस इज 75 डिग्री. बघा, हा 75, हा 75, म्हणजेच ह्याच्यासोबत हा इक्वल येईल, आणि या C सोबत तर C इक्वल राहील, बिकॉज दे आर कॉमन. आता बघा, इथे आपण काय केलं, ABC म्हणजे मध्ये B आला, नंतर C, नंतर इथे AEDC मध्ये D आला, 75 आणि C आला, म्हणजे 75 वाला मध्ये आणि C वाला कॉमन लास्टला, आणि मग जो उरला तो पहिला. आता बघा, अँगल ABC, मी इथे काय घेणार आहे, अँगल ABC इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल ABC. कोणाशी कॉन्ग्रुएंट आहे, EDC. अँगल EDC, बघा बरं, ABC कॉन्ग्रुएंट टू EDC, ABC कॉन्ग्रुएंट टू EDC, याच्यासोबत कॉन्ग्रुएंट आला. मग ABC आणि EDC जर कॉन्ग्रुएंट असतील, त्याला रिझन काय येईल बरं, ABC म्हणजे हा वाला ह्याच्यासोबत काय इक्वल, इच मेजर किंवा इच डायरेक्ट आपण असं म्हणू शकतो, इच 75 डिग्री, प्रत्येकी 75 डिग्री प्रत्येकाचं मेजर. अँड अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल C. का बरं हे C कॉन्ग्रुएंट आला, ह्या ABC चा पण आणि EDC चा, दोघांमध्ये C कॉमन. वाय? बिकॉज इट इज कॉमन अँगल, दोघांमध्ये पण येतोय ना तो C. बघा ना, तुम्हाला असं वाटेल कसा येतो, लक्षात घ्या, कॉमन अँगल. बघा आता कसं, ABC त्याच्यात हा C आला, नंतर EDC त्यात परत C आला, म्हणजे हा C ह्याच्यामध्ये पण येतोय आणि ह्याच्यामध्ये पण तो C येतोय, म्हणजे C कॉमन. देअरफॉर these two triangles, ट्रायंगल ABC इज सिमिलर विथ ट्रायंगल, हा ABC कोणाशी सिमिलर आहे, ट्रायंगल EDC. ABC आणि EDC हे दोन्ही सिमिलर आहेत. ह्याला रिझन काय येईल बरं, ABC आणि EDC सिमिलर का बरं आले, वाय दे आर सिमिलर, म्हणजे बघा ह्याचे दोन अँगल ह्याच्या दोन अँगल सोबत, बघा ह्याचे हा अँगल पहिली जोडी दुसरी जोडी दोन इक्वल, म्हणजेच इथं A टेस्ट.
आता आपल्याला बघायचं 1-to-1 करस्पॉन्डन्स कोणती. त्यांनी पुढे म्हटले ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ दीज टू ट्रायंगल्स बाय अ प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. आता 1-to-1 करस्पॉन्डन्स काय असतं ते समजून घ्या. 1-to-1 करस्पॉन्डन्स लक्षात घ्या. आता 1-to-1 करस्पॉन्डन्स काय आहे बघा. कशी येते 1-to-1 करस्पॉन्डन्स. ABC. आता इथे ऍक्च्युअली मी अगोदरच तुम्हाला सांगितलंय कसं घ्यायचं ते बघा. याला 1-to-1 करस्पॉन्डन्सला असं दोन्हीकडे एरो देतात बघा. ABC. आता सी मध्ये काय आले. ABC मध्ये पहिला ए घेतला पण पहिलेच आपल्याला नाही कळलं सपोज, पण बी तर कळतं ना आपल्याला. बी 75 वाला सेकंड, हा 75 वाला, तर ह्याचा 75 वाला डी, म्हणजे इथे डी बघा. ह्याचा 75, ह्याचा 75, डी पण 75. नंतर सी, ह्या एबीसी मधला सी, आणि तसाच इकडे ईडीसी, ईडीसी मध्ये परत सी, म्हणजे दोघांमध्ये इकडे सी आला तर इकडे सुद्धा सी कॉमन आला. म्हणजे बघा एबीसी डीसी, हे 75 वाला कॉमन वाला, 75 वाला कॉमन वाला. आता उरला कोणता ए. एबीसी मधला ए, तसं इकडे ईडीसी मधला ए उरला. दॅट इज हियर अँड दिस इज कॉल्ड 1-to-1 करस्पॉन्डन्स. कळलं बाळांनो. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ओके, थँक्यू स्टुडंट्स.